मीडियावरती व्यक्त होताना म्हणतात। तर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या काळामधील सर्व प्रकारचा इलेक्ट्रॉनिक डेटा ही प्रक्रिया पार पडल्याच्या 45 दिवसांनंतर नष्ट करावा असे थेट निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। निवडणूक प्रक्रिया सुरू असताना छायाचित्रण, व्हिडिओ चित्रण, वेबकास्टिंग केलं जातं। कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सीसीटीव्ही बसवले जात असतात। या इलेक्ट्रॉनिक डेटाचा वापर हा भविष्यामध्ये दुष्प्रचार करण्यासाठी किंवा अफवा पसरवण्यासाठी प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असल्याचं कारण लोकसेवा आयोगाने दिलेलं आहे। दरम्यान निवडणुकीचा डेटा म्हणजे नेमकं काय आणि या डेटाचा गैरवापर खरंच होऊ शकतो का यावरती आपण आता एक नजर टाकणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर निवडणुकीचा डेटा म्हणजे नेमकं काय असतं, या डेटाचा गैरवापर होऊ शकतो का? तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान आयोगातर्फे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी केली जात असते। त्यानंतर निवडणूक प्रक्रियेनंतरच सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा जमा केला जात असतो। तर निवडणूक कायद्यानुसार डेटा जमा करणं हे बंधनकारक नाहीये। अंतर्गत व्यवस्थापनाच्या सुविधेसाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात असतं। तर या डेटाचा गैरवापर होत असल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत। डेटाच्या आधारे सोशल मीडियावरती गैरसमज, चुकीची माहिती देखील पसरवली जाते। निवडणूक न लढवलेल्यांकडूनही या डेटाचा गैरवापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तर एकंदरीत निवडणुकीचा डेटा काय आहे हे आपण जाणून घेतलं। तर आयोगाने व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश दिले असले तरी त्याला अपवाद देखील ठेवलेला आहे। हा अपवाद नेमका काय आहे त्यावरही एक नजर टाकूया। तर न्यायालयामध्ये धाव घेतली तर निवडणुकीच्या संदर्भात आक्षेप असेल तर उमेदवार न्यायालयामध्ये जाऊ शकतो। अपवाद आपण यावेळेला जाणून घेतो आहोत। उमेदवार न्यायालयामध्ये गेला तर निवडणूक अधिकाऱ्यांना हे फुटेज नष्ट करता येणार नाही। आयोगाने तसे निर्देश राज्य निवडणूक आयोगांना दिलेत। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती आज अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आपण आमंत्रित केलेले आहेत विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव अनंत कळसे आपल्या सोबत